राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथले चक्रेश्वर शिवमंदिर हेमाडपंथी स्वरूपातील बांधकाम आणि पुरातन वास्तुकलेचा अलौकिक नमुना आहे. या मंदिरातील बांधकामात काळानुरूप काही बदल करण्यात आले होते. कर्नाटक राज्यातील मंदिर बांधकामातील कारागीर आणून तज्ज्ञांच्या मदतीनं झालेले बदल करून बांधकामाला मूळ रूप देण्याचं चक्रेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांकडून सुरू होतं. त्यामुळे भाविकांना मंदिरातील मुख्य शिवलिंगाचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. या कामासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात आल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नारायण भांदिगरे यांनी सांगितलं. चक्रेश्वर मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी स्वरूपाचं असून या मंदिरातील मूर्त्या आणि शैली कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणे असल्याचं अभियंता भालचंद्र वागणेकर यांनी सांगितलं. स्थानिक जे ग्रामवासी आहेत त्यांच्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे मंडळी सगळी त्याची वाटचाल करत होती. आता खूप काही बदललं. जर का आपण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात गेलो तर तिथलं हेमाडपंथी बांधकाम आणि या मंदिराचं बांधकाम हे आपणाला दोघांमध्ये खूप सारं साम्य दिसतं. वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ज्या प्रत्येक मूर्ती आहेत, मग ती तुळजाभवानीची मूर्ती असेल, कार्तिकेयाची मूर्ती असेल किंवा कुबेराची मूर्ती असेल, अत्यंत रेखीव मूर्ती आहे. म्हणजे महिषासुरमर्दिनी असं ज्या तुळजाभवानीचं वर्णन केलं जातं त्याची मला वाटते एकमेव मूर्ती आमच्या मंदिरात आहे. खूप सारं काही बघण्यासारखे, खूप सारं अभ्यासण्यासारखे. मधल्या काही काळात बाहेरच्या परिसराचे जो काही विकास केला गेला, या काळात आम्हाला इथं काय सापडलं असेल तर पूर्वीच्या काळच्या शंकराच्या जुन्या पिंडी मिळाल्या. या पिंड्यांचं जतन करून ठेवण्याची गरज आहे. इतके पुरातन अवशेष आहेत. पुरातन म्हणजे आपल्या संस्कृतीला प्रचंड अभिमान वाटावा, या जिल्ह्याला अभिमान वाटावा, या राज्याला अभिमान वाटावा, किंबहुना या राष्ट्राला अभिमान वाटावा. 3 महिन्यांनंतर आज चक्रेश्वर मंदिरातील शिवलिंग दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. आज होम हवन, महापूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.